गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे। मी सध्या आहे पंचगंगा नदी घाटावर। आपण या ठिकाणी पाहू शकताय की कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झाली आहे। आपण या ठिकाणी हे दृश्य पाहू शकताय की कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रात असणारी प्राचीन मंदिर ही पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आपण या ठिकाणी हे दृश्य पाहू शकताय की कोल्हापुरातील या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 9 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा प्रकारचं आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर।